24/7 बिझीच पाहिजे, मग त्यालाच तर बिझनेसमॅन म्हणतात. त्याला उद्योजक म्हणत नाही, त्याला स्वतःच दिलेली नोकरी करणारा एक नोकर म्हणतात. 90% ऑफ द स्टार्टअप म्हणजे पहिल्याच 5 वर्षामध्ये फेल होतात. मग कोणकोणत्या ज्या चुका आहेत त्या आपण अवॉइड करू शकतो, की बिझनेस आयडिया ज्या आहेत आपण जेव्हा चूज करतो? ती सगळ्यात पहिली चूक व्यावसायिक करतो. व्यवसायामध्ये जर तुम्ही अनुभवातून शिकायचा प्रयत्न कराल तर अनुभव तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही काढून घेतो. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, मला एखादी गोष्ट आवडते, मला एखादी गोष्ट सुचली, मला एखादी गोष्ट बरी वाटते, मला एखाद्या व्यवसायाची थोडीशी ज्ञान आहे असं मला वाटतं, म्हणून मी बिझनेस चालू करावा का नाही. फर्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी पण ज्यावेळेस स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्यावेळेस त्यामध्ये त्यांनी सगळ्यात अगोदर टीम निर्माण केली. थोडा व्यवसाय चांगला सुरू झाला की ते त्यांच्या पर्सनल गरजा पुढे आणतात. राईट. किंवा अशा 5 गोष्टी सांगा ज्या बिझनेसमॅन किंवा एंटरप्रेनरनी केल्याच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी कोमल लगरे तुमचं महापॉडकास्टमध्ये स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत बिझनेस कोच अतुल ठाकूर सर. सरांना 22 वर्षाचा एक्सपिरियन्स या क्षेत्रामध्ये आहे. चला तर मग या पॉडकास्टची आपण सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. या महापॉडकास्टमध्ये मी तुमचं स्वागत करते सर. थँक्यू. आणि सर माझा पहिला प्रश्न हा आहे की आता जे आपण बघतो की 90% ऑफ द स्टार्टअप म्हणजे पहिल्याच 5 वर्षामध्ये फेल होतात. मग याचं एक्झॅक्टली कारण काय असू शकतं सर? खूप इंटरेस्टिंग आहे हा प्रश्न. मित्रांनो, हा प्रश्न खरं म्हणजे प्रत्येकाला पडायला हवा. ज्यांना स्टार्टअप सुरू करायचे आहेत किंवा ज्यांना जे उद्योजक आहेत त्यांनी पण. बेसिकली असंख्य उद्योग केवळ यासाठी सुरू होतात की जो उद्योग सुरू करणार आहे त्याला त्या व्यवसायातला एक छोटासा पार्ट माहिती असतो. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा इंजिनिअरिंगचा एक्सपिरियन्स घेतलेला असतो आणि आपल्याला असं वाटतं की आय कॅन स्टार्ट बिझनेस त्या व्यवसायाच्या केवळ एका अनुभवावर. किंवा से फॉर एक्झाम्पल मेडिकल प्रोफेशनलमधली व्यक्ती 12 ते 13 वर्ष स्वतःचं ट्रेनिंग घेते हाऊ टू ट्रीट ह्युमन बिईंग्स आणि ते ट्रेनिंग संपल्या ते स्टार्ट हॉस्पिटल्स. मुळामध्ये नोईंग वन पार्ट ऑफ बिझनेस अँड डुईंग बिझनेस दीज आर 2 डिफरंट थिंग्स. यामुळेच बऱ्याचशा लोकांना बिझनेसमध्ये आज अपयश येतं, कारण त्यांना असं वाटतं त्यांना जे माहिती आहे बिझनेसमध्ये त्याच्यावरच ते केवळ बिझनेस रन करू शकतात. पण मुळात मित्रांनो, आपल्याला ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. तुम्हाला बिझनेसचा एक पार्ट माहिती असणं आणि बिझनेस करणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 90% बिझनेस हे पहिल्या 3 ते 4 वर्षामध्ये इथेच फेल्युअरकडे जातात, कारण तो व्यावसायिक जो असतो त्याला हळूहळू लक्षात यायला लागतं की मला जो माहिती आहे तो बिझनेस नाही आहे, बिझनेस त्यापेक्षा मोठा आहे. तर या गोष्टी जाणून घेण्यासाठी मग आपण कोणत्या स्टेप्स घेतल्या पाहिजे? जसं की तुम्ही म्हणाले की नोईंग द नॉलेज, आय मीन नोईंग द बिझनेस अँड डुईंग इट. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दॅट अँड हाऊ शुड वी टॅकल दॅट? द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ही आहे की मला असं वाटतं की आपली जी शिक्षण पद्धती जी आहे त्याला आपण पहिल्यांदा सामोरं जायला हवं की आपण आपली जे शिक्षण घेतो आत्ता, ज्या शाळा कॉलेजेसमध्ये जे शिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये उद्योजकता कुठेच शिकवली जात नाही. सो आज आपण असं पाहतो की कुठलाही उद्योग सुरू होताना किंवा अगदी छोटा व्यवसाय सुरू होत असताना सुद्धा अगदी मिनिमम तिकीट साईज 2 लाख, 5 लाख, 25 लाख इन्व्हेस्टमेंट्स होतात. पण तो त्या उद्योगाला कसं सुरू करायचं किंवा कसं रन करायचं याचं शिक्षण घेत नाही, जे की त्याला कुठेच मिळालेलं नाही. मग होतं काय, बऱ्याच जणांना असं वाटतं की अनुभवातून मी शिकेल. व्यवसायामध्ये एक्सपिरियन्स इज द वर्स्ट टीचर. कारण व्यवसायामध्ये जर तुम्ही अनुभवातून शिकायचा प्रयत्न कराल तर अनुभव तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही काढून घेतो. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की व्यवसाय कसा करायचा याचं पहिले शिक्षण घ्या, मगच व्यवसाय चालू करा, तर तुमचा व्यवसाय अधिकाधिक यशस्वी होण्याची शक्यता आहे. सर, व्यवसायाचं शिक्षण घेण्यासाठी म्हणजे एक्झॅक्टली स्टेप्स काय आहेत? फर्स्ट थिंग, मागच्या 22 वर्षामध्ये मला जो एक्सपिरियन्स आला आहे ना, त्यातून मी पहिले हे सांगतो की बऱ्याच जणांना नेमका व्यवसाय काय करायचा हीच आयडिया नसते. त्यांना असं वाटतं मला सेल्सचं नॉलेज आहे म्हणजे मी काहीतरी मार्केटिंग एजन्सी चालू करेल. कोणाला असं वाटतं की मी सेल चांगला करतो म्हणजे आय कॅन स्टार्ट ट्रेडिंग बिझनेस. कोणाला तरी असं वाटतं की मी कुठेतरी नोकरी केलेली आहे, मग ती नोकरी सफिशियंट आहे,
नोकरीमधला अनुभव सफिशियंट आहे मला व्यवसाय सुरू करण्याकरता. सुरुवात इथून झाली पाहिजे की तुम्हाला नेमकं काय करायचं हे माहिती असलं पाहिजे. आम्ही आमच्या ट्रेनिंग्समध्ये नेहमी यावर भर देतो की तुम्हाला तुमचं व्हिजन मिशन माहिती आहे का? तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे तर कुठल्या व्हिजन आणि मिशनमधून तुम्ही बिझनेस करताय. दुर्दैवाने हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. प्रत्येकाला हेच वाटत असतं की मला पैसे कमवायचे आहेत, पैसे कमवण्याकरता व्यवसाय करायचा. मित्रांनो, पैसा हा आउटकम आहे बिझनेसमधला. तुम्ही किती मोठं व्हिजन आणि मिशन घेऊन उतरताय त्यावर तुमचा व्यवसाय यशस्वी होतो. मनी हा कधीच व्हिजन मिशन असू शकत नाही. त्यामुळे यू मस्ट नो द व्हिजन अँड मिशन विथ विच यू आर स्टार्टिंग द बिझनेस. सर, विजन आणि मिशन हे जर आपल्याला जाणून घ्यायचे किंवा एखाद्या आयडियावरती आपल्याला काम करायचं आहे किंवा त्या जे बिझनेस आपल्याला करायचं आहे त्याची जी आयडिया आहे, मग ती कशी ओळखायची की ही म्हणजे भविष्यामध्ये काम करेल की नाही, किंवा या क्षेत्रामध्ये मी काम करू शकतो का, त्या आयडियावरती काम करू शकतो का, हे कसं जाणून घ्यायचं आपण? राईट. सो एनी बिझनेस स्टार्ट्स विथ नोईंग युअर कस्टमर फर्स्ट. दुर्दैवाने होतं काय माहिती का, बऱ्याच जणांना माझा कस्टमर कोण आहे हेच माहीत नसतं. म्हणजे मला एखादी गोष्ट आवडते, मला एखादी गोष्ट सुचली, मला एखादी गोष्ट बरी वाटते, मला एखाद्या व्यवसायाची थोडीशी ज्ञान आहे असं मला वाटतं, म्हणून मी बिझनेस चालू करावा का? नाही. फर्स्ट थिंग तुम्हाला हे समजून घ्यायला हवं की इज देअर कस्टमर अवेलेबल टू व्हॉट यू आर गोइंग टू डू. मग तो कस्टमर कोण आहे, कुठे आहे, त्या कस्टमरची स्पेंडिंग कॅपॅसिटी काय आहे. आज तुम्ही बघा, मोठे मोठे व्यवसाय हे अशाच ठिकाणी जातात जिथे कस्टमर ऑलरेडी रेडी आहे किंवा त्यासाठी कस्टमर आहे. बऱ्याचशा स्टार्टअप्सला किंवा बऱ्याचशा नवउद्योजकांना येणारा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की ते बिझनेस सुरू करतात आणि कस्टमरची निर्मिती करायचा प्रयत्न करतात. त्यामध्ये त्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही जातं. सो फर्स्ट स्टेप शुड बी नोईंग युअर कस्टमर्स. मग कोणकोणत्या ज्या चुका आहेत त्या आपण अवॉइड करू शकतो की बिझनेस आयडिया ज्या आहेत आपण जेव्हा चूज करतो? ही सगळ्यात पहिली चूक व्यावसायिक करतो किंवा लघु आणि मध्यम उद्योजक करतो ती मला असं वाटतं की तो स्वतःचं भांडवल पणाला लावतो, स्वतःचा घरातल्या प्रॉपर्टीज पणाला लावतो, स्वतःचा वेळ पणाला लावतो, कारण त्यांनी एज्युकेशन घेतलेलं नसतं. सगळ्यात मोठी होणारी चूक ही आहे की कुठल्याही प्रकारचं ज्ञान न घेता तो व्यवसायाला सुरुवात करतो. टीम निवडत नाही स्वतःची, टीममध्ये कोण असावं याचा विचार करत नाही आणि त्याला असं वाटतं की मी एकटा व्यवसाय सांभाळू शकेल. असं होत नाही मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण ज्यावेळेस स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्यावेळेस त्यामध्ये त्यांनी सगळ्यात अगोदर टीम निर्माण केली. आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्त्व हे समजावून सांगतो, कारण ते एक आपल्यासाठी आदर्श आहेत. सो तुम्हाला तुमची टीम माहिती असली पाहिजे, तुम्हाला काय करायचं हे माहिती असलं पाहिजे, माझ्या व्यवसायाची धोरणं काय असतील हे नीट समजून घेतलं पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, नाही का? राईट सर. सर, टीमबद्दल आता तुम्ही बोलले तर मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, जे उद्योजक आहेत त्यांना टीम फॉर्मेशनमध्ये खूप जास्त अडथळे येतात. तर मग ती टीम कशी चूज करायची सर आपण? राईट. टीम फॉर्मेशनमध्ये मला असं वाटतं प्रत्येकाने ज्यांच्यापर्यंत हा पॉडकास्ट पोहोचतो आहे त्यांनी ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. टीम ही इन्व्हेस्टमेंट आहे, खर्च नाही. बऱ्याच जणांना टीम ही खर्च वाटते. ते म्हणतात टीमवर एवढा पैसा का खर्च करू, किंवा मला हे अफोर्ड होत नाही, माझी सुरुवात आहे, मला ही टीममध्ये हे लोक परवडणार नाहीत. तर मित्रांनो, एक गोष्ट नीट लक्षात घेण्याची गरज आहे. टीम ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. मी अगदी आग्रहाने सगळ्यांना सांगतो, तुमची बसण्याची खुर्ची फार चांगली नसेल तरी चालेल, इंटिरियर थोडंफार खराब असलं तरी चालेल किंवा नसलं तरी चालेल, तुमचं ऑफिस साधारण असलं तरी चालेल, पण तुम्ही टीमवर भरपूर खर्च केला पाहिजेत. यू मस्ट हॅव ग्रेट टीम वर्किंग विथ यू. बिझनेस इज टीम गेम, बिझनेस इज नॉट सोलो गेम. अनेक बिझनेसमन दुर्दैवाने मिस्टेक ही करतात की ते म्हणतात मी म्हणजेच टीम आहे. यू कॅन्ट बी द टीम. बिझनेस इज टीम गेम. यू मस्ट हॅव ग्रेट पीपल वर्किंग विथ यू. ही जर गोष्ट तुम्ही लक्षात नाही घेतली तर पहिल्या 2-3 वर्षात तुम्ही थकून जाल मित्रांनो. 2-3 वर्षानंतर तुमची ग्रोथ होणं बंद होत आहे. सर, जेव्हा आपण टीम मॅनेज करतो तर उद्योजकांनी ॲज अ बॉस म्हणून ॲक्ट करायला पाहिजे की लीडर म्हणून ॲक्ट करायला पाहिजे? मला असं वाटतं याचं उत्तर थोडंसं आपल्याला
ट्रिपल कन्स्ट्रेंट्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ पीपलमध्ये जाऊन बघावं लागेल किंवा ट्रिपल कन्स्ट्रेंट्स ऑफ मॅनेजिंग द बिझनेसमध्ये जाऊन बघावं लागेल. होतं काय माहिती का की बिझनेसमध्ये मॅनेजमेंट आणि लिडरशिप या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ मॅनेजमेंट म्हणजे आपण कशाला म्हणू की आपल्याला एखादा क्वालिटी मॅनेज करता येते, फायनान्स मॅनेज करता येतो किंवा प्रोडक्शन वगैरे जर असेल तर ते प्रोडक्शन मॅनेज करता येतं. पण यामध्ये पण प्रॉब्लेम काय असतो की तुम्ही ज्याला मॅनेज करायला जाता एका गोष्टीवर लक्ष दिलं, क्वालिटीवर लक्ष दिलं तर फायनान्सवर दुर्लक्ष व्हायला लागतं, फायनान्सवर लक्ष दिलं तर तुम्ही प्रोडक्शनवर ह्याला ती वेळ टाईम मॅनेजमेंट जमत नाही. पण आपला जो प्रश्न आहे तो आहे बॉस असावा की उद्योजक असावा. नेमकं लोक जे आहेत ना ते मॅनेजमेंटमध्ये येत नाहीत, लोक येतात लिडरशिपच्या अंडर. जर ग्रेट बिझनेसेस पाहिले तर ते ग्रेट बिझनेसमन जे आहे ना दे वर गुड लीडर्स किंवा दे आर गुड लीडर्स. सो उद्योजक हा चांगला लीडर असला पाहिजे, त्याच्याकडे बघून लोकांना इन्स्पायर होता आलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असली पाहिजे. आम्ही अगदी नेहमी सांगतो ना की हर हर महादेव म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जाणाऱ्या लोकांची संख्या किती होती. उद्योजकांनी पण हेच केलं पाहिजे की हर हर महादेव म्हटलं तर लोकांनी अगदी त्या विजन मिशनसाठी अगदी वाटेल ते करण्याची तयारी असली पाहिजे. सो बॉसची गरज नाही आहे बिझनेसला, मॅनेजमेंटची गरज नाही, एका चांगल्या लीडरची गरज असते. येस सर, लीडर्सचे फीचर्स काय असू शकतात? हां, मेनली लीडरचे 4 फीचर्स असावेत. फर्स्ट इज लीडर इज अ गुड लिसनर. त्याला त्याच्या टीमकडचा चांगलं फीडबॅक ऐकता आला पाहिजे, ते काय सांगतात हे ऐकता आलं पाहिजे. कारण काय ऐकणं ही लिडरशिपची क्वालिटी यासाठी आवश्यक आहे की दॅट शोज की लीडर रिस्पेक्ट द टीम. कारण टीमला जर तुम्ही ऐकत असाल तर टीम फील्स रिस्पेक्टेड, व्हॅल्यूड. राईट. दुसरं, लीडरकडे व्हिजन अँड मिशन असलं पाहिजे. कारण त्याच्या व्हिजन आणि मिशनमध्ये लोक एनरोल होत असतात. लीडरला जे व्हिजन मिशनमध्ये लोकांना एनरोल करता येतं ते दुसऱ्या कोणालाही करता येत नाही. तिसरं, प्रसंगी लीडरला टफ निर्णय पण घेता आले पाहिजे. डिसिजन मेकिंग म्हणू शकतो. डिसिजन मेकिंग आहे, वेळ प्रसंगी तुम्हाला कठोर निर्णय पण घ्यावे लागतात. बरोबर. सो लीडर इज समवन हू कॅन टेक टफ डिसिजन्स ऑल्सो. आणि लीडर हा सगळ्यात महत्त्वाचा, ज्याला आपण म्हणूया चिअर लीडर असला पाहिजे. अहो, चिअर लीडर इज व्हॉट, त्याच्याकडे बघून लोक इन्स्पायर झाले पाहिजे. म्हणजे लीडरला पाहिल्या लोकांमध्ये स्फुरण शिरलं पाहिजे. मी माझी सुरुवात माझ्या ज्याला असं म्हणूया माझ्या करिअरची सुरुवातच रतन टाटांच्या कंपनीसोबत केलेली आहे. आम्हाला त्यांचं नाव ऐकलं ना की स्फुरण चढायचं, बिकॉज ही इज समवन हू इज लाईक अ लीडर. ही इज नॉट अ मॅनेजर म्हणून आम्ही त्यांना कधीच पाहिलं नाही. ही इज अ ग्रेट लीडर. राईट. सो यू शुड बी अ ग्रेट लीडर टू युअर कंपनी. सर, लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप करण्यासाठी कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? राईट. सो लिडरशिप क्वालिटीमध्ये त्याला स्वतःला हे समजलं पाहिजे की मी वर्किंग इन बिझनेस आहे की वर्किंग ऑन बिझनेस आहे. आता होतं काय माहिती का, वर्किंग इन बिझनेस आणि वर्किंग ऑन बिझनेस ॲज अ कॉन्सेप्ट बऱ्याच लोकांना कळालेला आहे. म्हणजे तुम्ही व्यवसायामध्ये जर एखादी गोष्ट करत असाल, से फॉर एक्झाम्पल अकाउंट्स हँडल करताय, सेल्स हँडल करताय, मार्केटिंग हँडल करताय, तर तुम्ही वर्किंग इन बिझनेस, तुम्ही एक एम्प्लॉईचं काम करताय. ती व्यक्ती लीडर म्हणून कधीच पुढे जात नाही. वर्किंग ऑन बिझनेस म्हणजे माझ्या व्यवसायाची गरज काय, माझ्या कस्टमरची गरज काय, माझ्या एम्प्लॉईची गरज काय, या गोष्टीसाठी जी व्यक्ती काम करते ती व्यक्ती खऱ्या अर्थाने कंपनीला लीडर म्हणून पुढे नेते. अदरवाईज देर विल बी मेनी पीपल यू कॅन गेट ॲज अन एम्प्लॉई हू विल मॅनेज द बिझनेस, बट यू ॲज अ ओनर ऑफ द बिझनेस शुड ओन द बिझनेस आणि त्यांनी त्या बिझनेसचा सर्वार्थाने प्रगती होईल ही काळजी घेतली पाहिजे. म्हणजे व्हिजन मिशन हे कंपनी डिलिव्हर करते का, प्रत्येक कस्टमरला चांगला प्रॉडक्ट डिलिव्हर होतो आहे का, टीम जी आहे ती व्हिजन मिशनशी कनेक्टेड आहे का, कंपनीचं कम्युनिकेशन काय आहे. जसं आपण एखाद्या आज ब्रँडचं नाव घेतलं तर आपल्या डोळ्यासमोर एक कम्युनिकेशन येतं. बरोबर. सो तुमच्या कंपनीचं कम्युनिकेशन काय आहे मार्केटमध्ये, तुम्ही किती पॉवरफुल सिस्टीम्स उभे केलेले आहेत, लीगल पार्ट किती स्ट्रॉंग पाळताय तुम्ही, आणि अल्टिमेटली व्हॉट यू डिलिव्हर, इज इट अ ग्रेट प्रॉडक्ट, हे सगळं बघणं हे लीडरचं काम आहे. सर, आता तुम्ही सिस्टीमबद्दल बोलला, तर मग सिस्टीम म्हणजे किती महत्त्वाची आहे एखाद्या बिझनेससाठी? सिस्टीम्स ह्या माझ्या मते बिझनेससाठी तो ज्याला असं म्हणून रीड की हट्टी आहे. असं मी का म्हणतो,
पहिल्या 2 ते 3 वर्षातनं कुठल्याही बिझनेसची प्रगती जी आहे ना ती उत्साहात होऊन जाते. ओनर जो असतो ना तो उत्साहात काम करतो, व्यवसाय पुढे जातो. पण तो पहिल्या 2-3 वर्षामध्ये सिस्टीम्सला महत्त्व न देता जर त्यांनी स्वतःवर अवलंबून बिझनेस निर्माण केला, तर बिझनेसला 2 ते 3 वर्षात प्रॉब्लेम्स यायला लागतात. कारण माणसांची इफिशियन्सी जी आहे त्या सिस्टीम्सद्वारे वाढवता येते. माणसांवर अवलंबून जर बिझनेस निर्माण केला, तर मग तो व्यवसाय हा माणसांवर इतका अवलंबून होतो की माणसं जर निघून गेली तर बिझनेसचं काय होणार हा ओनरला प्रश्न पडतो. म्हणजे मला आज ट्रेनिंगमध्ये बऱ्याचशा जणांना हा मी प्रश्न विचारतो त्यावेळेस काही इंटरेस्टिंग उत्तरं मिळतात. म्हणजे त्यांच्याकडे एकच माणूस असतो, तो सेल्स पण बघतो, मधून अधून अकाउंट्स पण बघतो, HR ची पण कामं करत असतो. मग अशी माणसं सोडून गेल्यानंतर तुम्ही पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज काय देणार? बरोबर. वी वॉन्ट समवन हू विल हँडल एव्हरीथिंग. सो सिस्टीम मेक्स पीपल इफिशियंट. सिस्टीममुळे लोकांची इफिशियन्सी वाढते. सिस्टीममुळे तुमचा व्यवसाय जो आहे कन्सिस्टन्सी आणतो. कारण सिस्टीम डिलिव्हर्स द कन्सिस्टंट प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस टू द कस्टमर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कस्टमरला सिस्टीमद्वारे डिलिव्हर झालेलं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आवडतं. सर, पण हे तर झालं टेक्निकल जायंट्सबद्दल, जे की सिस्टमचा यूज करून एक इफिशियंट प्रोडक्ट म्हणू शकतो किंवा क्वालिटी प्रोडक्ट ते डिलिव्हर करू शकतात. पण वेन इट कम्स टू द स्मॉल एंटरप्राइजेस किंवा जे लहान उद्योजक असतील, तर त्यांच्या केसमध्ये ते सिस्टम कसं ॲडॉप्ट करू शकतात? राईट. एक लक्षात घे, एव्हरी स्मॉल बिझनेस इज अ पॉसिबिलिटी ऑफ ग्रेट बिझनेस. आणि तो जर छोटा व्यवसाय असतानाच जर त्यांनी मोठ्या व्यवसायासारखं वागलं नाही तर तो मोठा कधीच होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, अगदी एखाद्या ठिकाणी चहा जरी बनत असेल तर तो चहा कोणीही बनवला तर तो जर सारखाच बनणार, कसा बनणार यासाठी जर सिस्टीम डेव्हलप नाही झाली तर तो व्यवसाय मोठा होऊच शकणार नाही. बरोबर. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये एवढ्या सगळ्या चहाचे बिझनेस डेव्हलप झाले, पण काही बिझनेसच मोठे आहेत कारण त्यांनी सिस्टीमद्वारे रन केले ते. मग हा प्रश्न तुझा रास्त आहे की छोटा व्यवसाय असताना त्यांनी सिस्टम्स आणावेत का? मग परत तिथे प्रश्न येतो पैशाचा. पण असं नाही आहे. व्यवसाय छोटा असताना सुद्धा त्याचा बिहेवियर हे मोठ्या व्यवसायासारखंच असलं पाहिजे. ॲटलिस्ट हळूहळू माणसं सिस्टीमद्वारे रिप्लेस करण्याची त्याची मानसिकता असली पाहिजे. बऱ्याचशा व्यावसायिकांची मानसिकता हीच असते की माझ्याशिवाय बिझनेस चाललाच नाही पाहिजे. मग तो व्यवसाय मोठा नाही होऊ शकत. कारण त्या व्यक्तीला जर बिझनेसमधून रिमूव्ह केलं तर व्यवसाय बंद पडतो. म्हणून सिस्टम्स आहेत, तुमचा व्यवसाय छोटा असेल की मोठा, आवश्यक आहे. सर, पण आपण आता बघतो की रोडवरती जे लोक हातगाडा लावतात, तो पण एक बिझनेसच झाला ना, किंवा किराणा शॉप असतील, मग तिथे एखादा व्यक्तीच असतो की तो बिझनेस तो रन करतोय, पण याच्यामध्ये एक्सपॅन्शनचा स्कोप कुठे असेल? का नाही होणार? म्हणजे आज कित्येक व्यवसाय जे जागतिक लेवलला पोहोचलेले आहेत ते गॅरेजेसमध्ये सुरू झालेले आहेत. आणि आपण ऐकतो ना की गॅरेजेसमध्ये सुरुवात झाली आणि आज एवढे मोठे झालेले आहेत. येवले चहाची सुरुवात पण छोट्या दुकानातूनच झालेली आहे ना. आज एवढ्या मोठ्या ठिकाणी त्यांचे व्यवसाय का पसरला? कारण त्यांनी छोटा व्यवसाय असताना मोठा कसा करता येईल याचा विचार केला. आणि सिस्टम्स तर आज प्रत्येकजण वापरत आहे. अगदी आपण रोड साईडला जे हातगाड्या पण आहेत त्यांचं जर हे पाहिलं तर पूर्वी ते ओरडून ओरडून विकायचे, आता ते रेकॉर्ड करून विकतात. राईट. नाव दे हॅव लर्न हाऊ टू ब्रिंग द सिस्टम्स. त्यामुळे त्यांच्या जे पिचिंग, सेल्स पिच म्हणतो आपण, त्यात कन्सिस्टन्सी आली, थकत नाही, तो आवाजात उत्साह तसाच राहतो. सो दे आर ऑल्सो ब्रिंगिंग सिस्टम्स. सो सिस्टम्स तर येतातच. सर, पण आता आजकाल आपण बघितलं की उद्योजकांचं काय, सगळ्या गोष्टी मलाच करायच्या आहेत, पण या गोष्टी मॅनेज करत असताना ते पीपल्स प्रॉब्लेम जास्त फेस करतात. एम्प्लॉई म्हणजे कसं टायमावर येत नाहीत किंवा ज्या रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांना दिल्या ते फॉलो नाही करत. मग यासाठी काय करू शकतो आपण? ज्या गोष्टी तुम्हाला स्वतःला जमत नाहीत त्या गोष्टी करून घेणं म्हणजेच उद्योजकता. मुळामध्ये त्या तुम्ही शिकण्याची गरज नाही. जर मला माणसं हँडल करता येत नसतील तर फाइंड आउट समवन हू कॅन मॅनेज द पर्सन. जे लोक हँडल करतील असा माणूस घ्या ना तुम्ही. तुम्ही स्वतःच काय शिकण्याचा प्रयत्न करताय? हे आजकाल झालं आहे काय, बऱ्याच उद्योजकांना असं वाटतं आय मस्ट नो एव्हरीथिंग इन माय बिझनेस. मला माणसं हँडल करण्याची कला पण मलाच आली पाहिजे. येत नाही, माणूस घ्या, तो हँडल करेल. माझं असं स्पष्ट मत आहे, एखादं हॉस्पिटल सुरू करण्याकरता तुम्हाला डॉक्टर असण्याची गरज नाही आहे. तुम्हाला सिस्टम्स असण्याची गरज आहे. हां, डॉक्टर्स घ्या हू विल ट्रीट पेशंट्स,
सो तुम्हाला जर समजा एखादी गोष्ट येत नाही आहे तर गेट द पर्सन, गेट द पीपल अँड मेक देम हँडल वॉट एव्हर यू वॉन्ट टू हँडल. दॅट्स द वे टू रन युअर बिझनेस. पण सर जे लहान उद्योजक आहेत तर मग फायनान्सचा पण इश्यू त्यांना येतो, तर मग त्या सिच्युएशनमध्ये काय करायचं? हां, फायनान्सचा इश्यू असेल तर सुरुवातीला त्यांना स्वतःला काही गोष्टी कराव्याच लागणार आहेत. पण हळूहळू थोडा पैसा जनरेट करत करत माणसं इन्क्लूड करत, सिस्टीम इन्क्लूड करत व्यवसाय पुढे नेता येतो. यासाठी व्यावसायिकांनी शिस्त आणणं फार आवश्यक आहे. बऱ्याचशा व्यावसायिकांचा प्रॉब्लेम हा होतो की थोडा व्यवसाय चांगला सुरू झाला की ते त्यांच्या पर्सनल गरजा पुढे आणतात. त्यांना असं वाटतं माझं घर झालं पाहिजे, गाडी झाली पाहिजे, माझी पर्सनल ॲम्बिशन्स लगेच पूर्ण झाले पाहिजे. याला असं म्हणतो आपण ग्रॅटिफिकेशन. म्हणजे ग्रॅटिफिकेशनला आपण कसं डिस्क्राईब करता येईल की मनात आलं ती माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे. व्यवसाय असा नाही आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला व्यवसायाच्या गरजांवर लक्ष द्यावं लागेल. मग व्यवसायांच्या गरजा जसे तुम्ही पूर्त करत जाल व्यवसाय तुमची प्रत्येक गरज पूर्ण करेल. त्यामुळे पैसा सुरुवातीला कदाचित बिझनेसमध्ये जास्तीचा लावावा लागेल. तुमच्या वैयक्तिक गरजा मर्यादित ठेवाव्या लागतील. तुम्हाला काही ठिकाणी थोडंफार स्वतःला कॉम्प्रोमाइजिंग पर्सनल लाईफ पण जगावं लागेल. पण व्यवसायाच्या गरजा अगोदर पूर्ण कराव्या लागतील. तरच तुम्हाला व्यवसाय पाहिजे ते देऊ शकतो. सर बिझनेस म्हटलं तर आपण फायनान्शियल इंटेलिजन्स असं म्हणतो, मग हे त्याच्याशीच रिलेटेड आहे असंच ना? ऑफकोर्स येस. कारण नोईंग अकाउंट्स अँड नोईंग फायनान्स दीज आर टू डिफरंट थिंग्स. यामध्ये डिफरन्स काय सर? हां, आकडेमोड कळाली किंवा ज्याला असं म्हणूया अकाउंट्सच्या टर्म्स कळाल्या म्हणजे व्यवसाय कळाला असं होत नाही किंवा फायनान्स कळाला असं होत नाही. फायनान्स हा बजेटिंग आहे. फायनान्स म्हणजे कॅश फ्लो कसा आहे हे माहिती असणं आहे. फायनान्स म्हणजे तुम्हाला ॲसेट लायबिलिटीज कळायला पाहिजे. फायनान्स म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स कळायला पाहिजे. व्यावसायिकाला स्वतःची बॅलन्स शीट पण वाचता आली पाहिजे. बऱ्याच जणांना असं वाटतं की बॅलन्स शीट ही शासनाची गरज आहे. बॅलन्स शीट ही शासनाची गरज नाही आहे. बॅलन्स शीट ही व्यावसायिकाची गरज आहे. त्यांनी दर आठवड्यात स्वतःची बॅलन्स शीट चेक केली पाहिजे. आज आम्ही बिझनेस एक्सलन्स नावाचा आमचा जो प्रोग्राम आहे ना त्यामध्ये ज्यावेळेस आम्ही CAकडे जाऊन काही करण्याच्या असाइनमेंट ज्यावेळेस देतो त्यावेळेस बऱ्याचशा व्यावसायिकांना हे लक्षात येतं की त्यांना अकाउंट्समधलं नॉलेजच नाही आहे, फायनान्सचं नॉलेजच नाही आहे. इनफॅक्ट CA त्यांच्या मागे असतात की या बॅलन्स शीटला समजून घ्या किंवा तुमचं फायनान्स समजून घ्या. पण त्यांना असं वाटतं इट इज CA's जॉब किंवा अकाउंट्सच्या पर्सनचा जॉब आहे. नो इट इज ईच अँड एव्हरी एंटरप्रेन्युअर्स जॉब टू नो. मी ज्या 4 गोष्टी सांगितल्या, फर्स्ट इज बजेटिंग, सेकंड इज ॲसेट लायबिलिटीज, थर्ड इज इन्व्हेस्टमेंट्स अँड फोर्थ इज कॅश फ्लो. यू मस्ट नो ऑल दिस थिंग्स. राईट सर. म्हणजे बिझनेस करणं जसं की आपण म्हणतो की प्रॉफिट जनरेट करणं आणि बिझनेस करणं यामध्ये डिफरन्स आहे. तर मग एक्झॅक्टली डिफरन्स काय? आपल्याला माहिती की आपण बिझनेस रन करतोय, मग आपल्याला वाटतं की त्याच्यातून पैसे येत आहे, तो ग्रो नाही होतो बिझनेस, मग याची कारणं काय काय असू शकतात? फर्स्ट थिंग जसं आपण 2-3 वेळा 2-3 प्रश्नामध्ये याचं उत्तर आलेलंच आहे की तुम्हाला तुमचा व्यवसाय जो आहे ना सुरू करत असतानाच तुमचं बिझनेसचं प्रॉफिट किती आहे याचा अंदाजा लावावा लागतो. आणि आज खऱ्या अर्थाने त्याच कंपन्या थ्राईव्ह करत आहेत ज्यांचं प्रॉफिट मार्जिन खूप चांगलं आहे. यू कॅन्ट वर्क ऑन थिन मार्जिन्स अनलेस यू हॅव लार्ज व्हॉल्यूम. आणि तुम्ही त्या लार्ज व्हॉल्यूम ऑफ बिझनेसला कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकत नाही. सो तुमचं जर ग्रॉस मार्जिन चांगलं असेल तर तुमचा व्यवसाय हा चांगलं तुम्हाला पुढे नेण्याकरता मदत करतो. म्हणून तुम्ही हाय प्रॉफिट ज्याच्यामध्ये आहे असे प्रॉडक्ट्स पण निवडता आले पाहिजे, त्यावर काम करता आलं पाहिजे. सर मग एक्झॅक्टली कसे आयडेंटिफाय करायचे ते प्रोडक्ट्स? राईट. सो तुम्हाला त्यासाठी तुम्हाला हे बघावं लागेल की आजच्या गरजा काय आहेत. असं एक लक्षात घ्या. अगदी एक साधं उदाहरण देतो. आपल्याला असं वाटतं की मी जो विकतोय तो प्रॉडक्ट लोक विकत घेतात. ते मी जे थोडंसं एक्सप्लेन करतो. फॉर एक्झाम्पल इफ आय आस्क यू इफ यू गो टू सम ऑर्डिनरी हॉटेल आणि तिथे जर समजा एखादा शीतपेयाची बॉटल घेतली तर हाऊ मच यू विल पे? 20 रुपीज. 20 रुपीज. ओके, ग्रेट. जर समजा एखादा 3 स्टार हॉटेलमध्ये तीच शीतपेयाची बॉटल जर विकत घेतली तर हाऊ मच यू विल पे? 50 or 100 रुपीज. 100 रुपीज, राईट. सो नाव वाय देर इज अ डिफरन्स. इथे 20 ते 30 रुपये आणि तिथे 100 ते 150 रुपये. हा फरक काय? तर प्रॉडक्ट एकच आहे ना.
राईट, एकच प्रोडक्ट. सो इथे खरी गंमत आहे, प्रॉडक्ट मुळात शीतपेय नाहीच आहे. दो यू आर बाईंग दॅट कोल्ड ड्रिंक, दॅट इज नॉट द प्रॉडक्ट. एका ठिकाणी लोक त्यांची गरज भागवणारी, तहान भागवणारा किंवा एखादा एन्जॉयमेंटसाठी एक गोष्ट विकत घेत आहेत. दुसरीकडे लोक, त्यांना माहिती आहे की इथे आम्ही हायजीन विकत घेतो आहे, इथे आम्ही श्रीमंती विकत घेतो आहे, इथे ॲम्बियन्स विकत घेतो आहे. सो तुम्ही प्रॉडक्ट काय विकताय हे तुझं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. देर इज अ डिफरन्स बिटवीन प्रॉडक्ट अँड कमोडिटी. सो हा फरक नीट लक्षात येण्याकरताच आम्ही इनफॅक्ट आमचे बरेचशा ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये भरपूर वेळ देतो त्यासाठी. सो त्यामुळे मार्जिन हाय ठेवता येतं, जरी समजा तुम्ही कमोडिटी तीच विकत असाल तर. हा फरक ट्रेनिंग्समधूनच तुम्हाला कळेल असं मला वाटतं. सर, आता तुम्ही म्हटले की जे प्रोडक्ट आणि कमोडिटी आहे, तुम्ही आता म्हटले की प्रोडक्ट आणि कमोडिटी याच्यामध्ये डिफरन्स आहे. तर तो डिफरन्स काय एक्झॅक्टली? ओके, आय गिव्ह यू एक्झाम्पल. कस्टमर जे घेऊन जातो सोबत त्याला कमोडिटी म्हणतात, आणि जे विकत घेतो त्याला प्रॉडक्ट म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय गिव्ह यू एक्झाम्पल फ्रॉम ब्युटी इंडस्ट्री. से फॉर एक्झाम्पल लिपस्टिक विकली जाते. लिपस्टिक हे काय आहे, कमोडिटी आहे. पण विकत काय घेतलं जातं तर होप, आय लुक ब्युटिफुल, आय लुक बेटर. सो वॉट कस्टमर बाईज इज अ प्रॉडक्ट, वॉट दे टेक विथ देम इज अ कमोडिटी. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की से फॉर एक्झाम्पल लाईफ कॅटलिस्टचे प्रॉडक्ट्स आहेत. लाईफ कॅटलिस्टमध्ये आम्ही विकतो काय, तर लाईफ कॅटलिस्टमध्ये आम्ही आमच्या ट्रेनिंग्स थ्रू लोकांना किंवा आमच्या उद्योजकांना त्यांचं फ्युचर घडवणारी एक सुसज्ज यंत्रणा देतो आहे. दॅट इज वॉट वी गिव्ह देम, दॅट इज आवर प्रॉडक्ट. कमोडिटी जे आहेत त्या आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममधलं मटेरियल असेल, आमचे कॉन्व्हर्सेशन्स आहेत, आम्ही जे त्यांना वर्कबुक्स देतो ते आमची कमोडिटी आहे. राईट सर. आणि सर, कंटिन्युअस लर्निंग जे आपण म्हणतो, बिझनेसमॅन आहे किंवा एंटरप्रेनर आहे, तर मग ते किती इम्पॉर्टंट आहे कंटिन्युअस लर्निंग? किंवा अशा 5 गोष्टी सांगा ज्या बिझनेसमॅन किंवा एंटरप्रेनरनी केल्याच पाहिजे. मला असं वाटतं किंवा मी असं असर्ट करेल की प्रत्येक उद्योजकांनी दरवर्षी त्याच्या ट्रेनिंगसाठी एक बजेट ठरवलं पाहिजे. त्यांनी स्वतःला सदैव अपडेटेड ठेवलं पाहिजे की मला आज कस्टमरच्या गरजा काय आहेत. जसं आज भारताला आपण असं म्हणतो की भारतामध्ये 65% यूथ आहे. यूथच्या गरजा काय आहेत, त्यांचा विचार कुठे बदलत चाललेले आहेत. आज आपण पाहतो घरबसल्या व्यवसाय होतो आहे. सो कस्टमर नीड्स काय आहेत, हे सगळं लर्निंग करण्याकरता बजेट ठेवलं पाहिजे फर्स्ट थिंग उद्योजकाने. दुसरं, उद्योजकाकडे भरपूर वेळ असला पाहिजे. माझं असं मत आहे उद्योजक हा रिकामटेकडा असला पाहिजे. सर, पण काय होतं की आता उद्योजक म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण 24/7 बिझीच पाहिजे, मग त्यालाच तर बिझनेसमॅन म्हणतात. त्याला उद्योजक म्हणत नाहीत, त्याला स्वतःच दिलेली नोकरी करणारा एक नोकर म्हणतात. आणि तुम्ही अशा ठिकाणी काम करता ज्याला स्वतःलाच व्यवसाय कळालेला नाही आहे. मी असं म्हणेल की तुम्ही बुद्धिबळ जो आपण खेळतो ना, बुद्धिबळामध्ये सगळ्यात कमी सोंगटी कुठली हलते, राजा. बाकी सगळे वजीर वगैरे हे सगळ्यात जास्त हलतात ना. उद्योजक हा राजा आहे, तो एक घराच्या पलीकडे चालला नाही पाहिजे. ज्यावेळेस राजा जास्तीत जास्त मुवमेंट होते ना, त्यावेळेस बुद्धिबळातला तो डाव अडचणीत आलेला असतो. मी पण तेच नेहमी म्हणतो की तुमची मुवमेंट वाढली म्हणजे समजून घ्यायचं व्यवसायामध्ये सिस्टम्स नाही आहेत, गडबड आहे, केऑस आहे, अँड बिझनेस इज नॉट गिविंग यू व्हॉट यू वॉन्ट. सो आपण मूळच्या त्या प्रश्नाकडे येऊया की 5 अशा गोष्टी कुठल्या. एक, भरपूर वेळ असला पाहिजे. शिक्षणासाठी बजेट असलं पाहिजे. तिसरी गोष्ट माझ्या मते उद्योजकाकडे सिस्टम्स असल्या पाहिजेत की ज्या त्याच्या ॲब्सेन्समध्ये पण बिझनेस चालवतील. फोर्थ थिंग बिझनेसमॅनकडे असली पाहिजे म्हणजे ग्रेट टीम. ही मस्ट हॅव ग्रेट टीम जी खऱ्या अर्थाने त्याच्या व्यवसायाला पुढे घेऊन जाईल. आणि फिफ्थ जी मी या सगळ्यामध्ये वर ठेवेल ती म्हणजे तुमचा सक्सेशन प्लॅन असला पाहिजे. यू मस्ट रिटायर. तुमच्या रिटायरमेंटनंतर तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाणारी तुमच्याकडे सक्षम अशी नंतरची पिढी पण असली पाहिजे. राईट सर. सर, आपण असं ऐकतो की आता जे सक्सेसफुल एंटरप्रेनर्स आहेत ते खूप जास्त बुक्स वाचतात, तर मग तुम्हाला काय वाटतं कोणकोणते बुक्स हेल्पफुल होऊ शकतात? सी, एनी बुक, तुम्ही कुठलंही पुस्तक घ्या, त्यामधून तुम्ही तुमच्या व्यवसायाकरता काही ना काहीतरी कनेक्शन निर्माण करू शकता. तुम्ही स्पेसिफिक पुस्तकं वाचा, ऑफकोर्स फायनान्सवरची पुस्तकं वाचा, तुम्ही सिस्टम्सवरची पुस्तकं वाचत राहा, तुम्ही ग्रोथवरची पुस्तकं वाचत राहा.
माझं पर्सनली जर अगदी इफ आय टेल फ्रॉम माय ओन एक्सपिरियन्स, माझी पर्सनल लायब्ररी 3000 पुस्तकांची आहे. आणि आय कीप ऑन रीडिंग बुक्स. मला पुस्तकं वाचायला आवडतं. रॉबिन शर्माची पुस्तकं मी वाचतो, रॉबर्ट कियोसाकीची वाचतो मी, जो डिस्पेन्झाची पुस्तकं वाचतो मी, असंख्य लेखकांची पुस्तकं वाचत राहतो. का बरं? कारण या प्रत्येक पुस्तकामध्ये काही ना काहीतरी आहे. इवन मला आध्यात्मिक, आपला भारतीय अध्यात्म त्याची पण पुस्तकं मी सांगेल प्रत्येकाने वाचली पाहिजे. कारण त्याला पण कनेक्शन आहे आपल्या उद्योगाशी, आणि त्याला जर कनेक्ट करू शकलं तर खूप चांगलं आपला व्यवसाय निर्मिती होऊ शकते. सर, अशा 3 गोष्टी सांगा जे की तुम्ही बुक्स रिडिंगमधून म्हणजे इम्प्लिमेंट केल्या आणि खूप म्हणजे शिकलात असं. खूप आहेत, त्यापैकी 3 नोट डाऊन करणं तसं अवघड आहे. पण फर्स्ट थिंग आय टेल यू की युअर नीड्स अँड युअर बिझनेस नीड्स आर डिफरंट. मला ज्यावेळेस हे कळालं एक पुस्तक वाचत असताना की तुमच्या गरजा आणि तुमच्या व्यवसायाच्या गरजा वेगळ्या आहेत, पण मला लक्षात आलं की असे असंख्य उद्योजक आहेत जे त्यांना जे वाटतं ते करतात. त्यांना असं वाटतं की त्यांनी सुट्ट्या घ्यायला पाहिजेत, त्यांना असं वाटतं की त्यांना पाहिजे ते त्यांनी काम करायला पाहिजे, त्यांना असं वाटतं की व्यवसायातून त्यांनी पाहिजे तेव्हा विड्रॉल्स मिळवले पाहिजेत. तर त्यावेळेस त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा जो मी मला विचारला की माझ्या व्यवसायाच्या गरजा काय आहेत आणि माझ्या गरजा काय आहेत. तर त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस उद्योग करता त्यावेळेस यू मस्ट पुट युअर बिझनेस नीड्स फर्स्ट. सेकंड थिंग, तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कम्फर्ट आणि ज्याला असं म्हणूया रिस्क फ्री लाईफ, या 2 गोष्टी सोडून द्यायला हव्यात. बिझनेस इज ऑलवेज अ रिस्क. रॉबर्ट कियोसाकी वाचताना मला लक्षात आलं की बरेचसे लोक केवळ यासाठी जॉब करतात की त्यांना आयुष्यात रिस्क नको असते आणि कम्फर्ट सोडायचा नसतो. पण व्यवसाय इज ऑल अबाउट बिकमिंग अनकम्फर्टेबल अँड टेकिंग मोर अँड मोर रिस्क. आणि थर्ड थिंग मला व्यवसायात बुक्समधून मिळाली ती म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या व्यवसायामध्ये होणारी प्रत्येक गोष्ट तुमच्या फॅमिलीवर इम्पॅक्ट करत असते. त्यामुळे व्यावसायिकांनी ही कायम भान ठेवलं पाहिजे की मी जे काय करणार आहे त्याचा माझ्या फॅमिलीवर काय परिणाम होणार आहे. सो ही हॅज टू लिव्ह हिज फॅमिली लाईफ ऑल्सो पॉवरफुली अँड ही हॅज टू क्रिएट हिज बिझनेस लाईफ ऑल्सो पॉवरफुली. या 3 महत्त्वाच्या गोष्टी मी सांगू शकेल. सर, पण बिझनेस करत असताना असं होतं की स्ट्रेस, अँझायटी खूप जास्त आहे बिझनेसमध्ये. मग तोच वर्कलोड आपण घरी घेऊन येतो, मग तोच वाईफवर निघतो, मुलांवरती म्हणजे राग निघतो. मग या सिच्युएशनमध्ये वर्क लाईफ कसं बॅलन्स करायचं? हीच तर कला आहे. म्हणजे ग्रेट एंटरप्रेन्युअर्स नो हाऊ टू डू दिस. आम्ही आमच्या ट्रेनिंग्समधून हेच तर, वेकअप स्केल अप वर्कशॉपमध्ये आम्ही हेच तर सांगतो. यू मस्ट नो हाऊ टू बॅलन्स युअर लाईफ. कारण तुमच्या व्यवसायामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम तुमच्या कुटुंबावर होणार आहे. पण वाय पीपल आर स्ट्रेसफुल, वाय पीपल आर अँक्शियस असतात त्यांच्या बिझनेसमध्ये, बिकॉज ते स्वतःच सगळं करायचा प्रयत्न करतात. सिस्टीम्सद्वारे जर बिझनेस केला, चांगली टीम जर निवडली, सगळ्या गोष्टीच्या जर USP आणि SOPs लक्षात घेतल्या, मी असं म्हणेल तुम्ही तुमच्या व्यवसायाचं एक संविधान जर तयार केलं, तुमचा व्यवसाय चालणार आहे. तुम्हाला अँक्झायटी असायचं काही कारण नाही. तुम्हाला स्ट्रेस पण घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवाल तर स्ट्रेस तर येणारच आहे. त्यामुळे सिस्टीम्स, चांगली माणसं आणि तुमच्या बिझनेसचं कॉन्स्टिट्यूशन इज द की टू लिव्ह स्ट्रेस फ्री लाईफ. सर, असं 5 गोष्टी सांगा म्हणजे बिझनेस जे फेल होत आहे त्याचे कारण काय आहेत? फर्स्ट इज नॉट नोईंग हाऊ फायनान्स वर्क्स. कॅश फ्लो कसा वर्क होतो. कारण मी हे अगदी अनुभवातून सांगू शकेल की बिझनेसमध्ये होणारे फेल्युअर्स हे 90% फेल्युअर्स आहे बिकॉज ऑफ फायनान्शियल फेल्युअर्समुळे. बिझनेस डझंट जनरेट पैसा जो आवश्यक आहे तो. सो यू मस्ट नो हाऊ फायनान्स वर्क्स, फर्स्ट थिंग. सो फर्स्ट फेल्युअर इज नॉट नोईंग हाऊ फायनान्स वर्क्स इन बिझनेस. सेकंड थिंग, स्वतःवर अवलंबून असलेला व्यवसाय निर्माण करणे. मग स्वतःच्या पलीकडे बिझनेस चालतच नाही. तुम्ही सुट्टीवर तर बिझनेस सुट्टीवर, तुम्ही आजारी तर बिझनेस आजारी, तुम्ही कुठे सुट्टीवर फिरायला गेले असेल तर बिझनेस त्या काळात ठप्प झालेला असतो. सो सेकंड थिंग इज स्वतःवर अवलंबून असलेलं बिझनेस निर्माण करणे. थर्ड थिंग, टीमला अधिकार न देणे. अशी टीम तयार करणे जी तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. ज्याला अगदी असं म्हणूया ना की स्लीपर सेल, ते ॲक्टिवेट केल्याशिवाय कामच करत नाही. म्हणजे आज ओनर जर गेला नाही तर बरेचशा व्यवसायातले जे टीम मेंबर्स आहेत ते बसून राहतात, ते वाट बघत असतात इन्स्ट्रक्शनचे. सो क्रिएटिंग अ टीम
ज्यांना पूर्ण अधिकार देऊन त्यांना कामाला लावणे. थर्ड थिंग. सो थर्ड फेल्युअर त्यामुळे होतं, हॅव्हिंग टीम विच इज टोटली डिपेंडंट ऑन यू. चौथं कारण माझ्या दृष्टीने हे की नॉट नोईंग द मार्केट. माझं मार्केट कुठे आहे, मला नेमका माझा कस्टमरच्या गरजा काय आहेत हे न समजून घेता मला जे आवडतं तेच विकणं, हा एक फेल्युअरचं कारण आहे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फिफ्थ इज पुअर मार्केटिंग. म्हणजे आज आपण प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा, संभाजीनगरमध्येच तुमच्या प्रॉडक्टला किती जणं ओळखतात, किंवा संभाजीनगरमध्येच तुमचा बिझनेस किती जणांना माहिती आहे. सो पुअर मार्केटिंग इज वन ऑफ द रिझन्स ऑफ फेल्युअर. सर मग बेटर मार्केटिंग होण्यासाठी काय करू शकतो आपण? सी नाऊ आत्ता एवढे टूल्स अवेलेबल आहेत मार्केटिंगसाठी. लाईक दिस पॉडकास्ट इज वन ऑफ द वेज आहे. यूट्यूब चॅनल्स झालेले आहेत. सोशल मीडिया एवढा पॉवरफुल झालेला आहे. तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करू शकता. यू कॅन गो टू व्हेरियस प्लॅटफॉर्म्स. चांगले चांगले बिझनेस क्लब्स निर्माण झालेले आहेत, त्याच्या मेंबरशिप्स घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता. सोशलायझिंग करू शकता. तुमच्या व्यवसायाविषयी आणि तुमच्याविषयी माहिती होणं ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर जाऊन शक्य आहे तिथे ते झालं पाहिजे. सोशलायझिंग इज वन ऑफ द वेज असं मला वाटतं चांगल्या मार्केटिंगसाठी. बिझनेस जो आहे तो स्केलअप कसा करायचा सर? आता व्यवसाय स्केलअप करणं म्हणजे काय हे नेमकं समजून घेतलं पाहिजे. कारण बऱ्याचशा उद्योजकांना असं वाटतं की स्केलअप करणं म्हणजे जागेवरच फक्त एक्सपान्शन करणं, त्याला स्केलअप म्हणूया, किंवा टर्नओव्हर वाढवणं, कसा वाढवता येईल याला स्केलअप म्हणूया. पण स्केलअपचे परिभाषा 1952 नंतर बदललेल्या आहेत. 1952 साली रे क्रॉक नावाच्या एका माणसाच्या डोक्यात कल्पना आली की आज मी जो व्यवसाय इथे करतोय तो असंख्य ठिकाणी करता आला तर तो एकच प्रॉडक्ट मला असंख्य ठिकाणी कसा विकता येईल. आणि मॅकडोनल्ड्सचं आज आपण रूप बघतोय. आज ऑलमोस्ट 39,000 to 40,000 ब्रांचेस आहेत. सो स्केलअप करणं म्हणजे काय नेमकं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की माझा व्यवसाय हा अधिकाधिक कस्टमरपर्यंत ऑनलाईन ऑफलाईन द्वारे मला पोचवता कसा येईल, त्याला स्केल कसं करता येईल सो दॅट इट विल रीच टू मॅक्झिमम नंबर ऑफ कस्टमर्स. सो त्यासाठी तुम्हाला परत एकदा सिस्टम बेस्ड बिझनेस करणं आवश्यक आहे. कारण माणसाला मर्यादा आहेत, सिस्टम्सला मर्यादा नाही आहेत. बरोबर. आणि तुम्ही एकच प्रॉडक्ट जो एका ठिकाणी देताय तो जर 1000व्या आउटलेटला पण तसाच देत असाल, 10,000व्या आउटलेटला पण तसाच देत असाल तर व्यवसाय स्केलअप होईल. मग त्यासाठी तुम्हाला सिस्टम्स दॅट विल डिलिव्हर द प्रॉडक्ट अगेन अँड अगेन अँड अगेन यावर काम करावं लागेल, तर स्केलअप होऊ शकतो. असं म्हणलं जातं की हुशार माणसांवर अवलंबून असलेला बिझनेस निर्माण केला तर तो स्केलअप होत नाही. कारण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट सेम क्वालिटी ऑफ पीपल अगेन अँड अगेन अगेन. पण सिस्टम्स ज्या आहेत ना त्या तो प्रॉडक्ट वारंवार डिलिव्हर करतील, असंख्य ठिकाणी डिलिव्हर करतील. सो परत एकदा स्केलअप करायचं असेल तर क्रिएट सिस्टम्स. सिस्टम्सद्वारे बिझनेस निर्माण करा, SOPs लिहा, संविधान लिहा बिझनेसचं. देन यू कॅन टेक युअर बिझनेस टू एनी लेवल. म्हणजे बिझनेसचे जे काही प्रॉब्लेम्स आपण फेस करतोय त्याचं सोल्युशन असंच म्हणू शकतो की सिस्टीमच आहे. येस, सिस्टम इज द सोल्युशन फॉर एनी प्रॉब्लेम इन बिझनेस. कदाचित सिस्टम नसल्यामुळेच प्रॉब्लेम्स आहेत असं समजून घ्या व्यवसायामध्ये. सर आपण आता बघतो की मराठी माणूस बिझनेस जर म्हटलं तर त्या क्षेत्रामध्ये खूप जास्त माग आहे, तर याचं कारण काय सर? सिक्युरिटी पाहिजे असते त्याला. कमी पैसा मिळाला तरी चालेल पण सिक्युअर असला पाहिजे आणि तो दर महिन्यात ठराविक मिळाला पाहिजे. किंवा काही भ्रामक कल्पना असतात. प्रत्येक मराठी माणूस हा तसा आहे असं मी म्हणणार नाही. पण आपल्या सुखाच्या कल्पना म्हणजे काय, चांगलं घर, एखादी गाडी, मग भले ते लोनवर असलं तरी चालेल, आणि स्टेबिलिटी असली पाहिजे. धडपड करण्याची तयारी नसते, किंवा मला व्यवसायामध्ये काही दिवस मन लावून काम करावं लागेल, सिस्टम्स उभ्या कराव्या लागतील, लोकांना अधिकार द्यावे लागतील, यावर तयारी नसते. अजून एक मला आपल्याकडे ड्रॉबॅक जो आढळला आहे तो म्हणजे त्यांना कायम ही भीती असते की माझा व्यवसाय कोणीतरी डुप्लिकेट केला तर, किंवा या व्यवसायासारखं कोणी दुसरा व्यवसाय उभा केला तर. इनफॅक्ट तुमचा व्यवसाय जर दुसरा कोणी त्यासारखा व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न करत असेल तर समजून घ्यायचं तुमचा व्यवसाय यशस्वी होतो आहे. गुड न्यूज आहे ही माझ्यासाठी. सर पण तो व्यक्ती कॉपी करतोय तर मग आपलं प्रॉफिट जे आहे ते तर शेअर होईलच ना. मला एक सांगा, संभाजीनगरची लोकसंख्या
ही मागच्या 10 वर्षात दुप्पट तिप्पट तर झाली असेल. मे बी. मग कस्टमर वाढलाय तर चिंता काय करायची गरज नाही. हां, राईट. देर इज लॉट ऑफ कस्टमर नावडेज. पर्चेसिंग कॅपॅसिटी वाढलेली आहे, स्पेंडिंग कॅपॅसिटी वाढली आहे लोकांची. आज एवढ्या सगळ्या कंपन्या येत आहेत तरीसुद्धा आज सगळ्या दुकानात गर्दी आहे, हॉटेल्समध्ये गर्दी आहे, पर्यटन स्थळं फुल झालेली आहेत, बसेसमध्ये किंवा ट्रान्सपोर्टेशनमध्ये लोकांना जागा मिळत नाही आहे. विमानंसुद्धा भरून भरून इकडे तिकडे हे होत आहेत, ट्रान्सपोर्टेशन होत आहेत. सो व्यवसाय हा प्रॉब्लेम नाहीच आहे. द मोड विच यू चूज कुड बी अ प्रॉब्लेम. राईट. पण सर आपण बघतो की गुजराती झाले किंवा मारवाडी लोक झाले ते बिझनेसमध्ये खूप जास्त अग्रेसर आहेत. याचं कारण काय? कदाचित त्यांच्या काही पिढ्या आपल्यापेक्षा जास्त पूर्वीपासून बिझनेसमध्ये आहेत. आज मी असं म्हणणार नाही की मराठी माणूससुद्धा व्यवसायात मागे आहे. आज मराठी माणूससुद्धा व्यवसायामध्ये बऱ्यापैकी पुढे येतोय, शिकतोय, तरुण उद्योजक घडत आहेत. कित्येक स्टार्टअप्स मराठी मुलांमुळेच येत आहेत. फक्त एवढंच आहे की आईवडिलांनी मला असं वाटतं की जेवढं त्यांच्या शिक्षण हे शालेय शिक्षण किंवा कॉलेजमधलं शिक्षण जे डिग्री मिळवण्यापुरतं आहे त्याच्या इतकंच त्यांनी त्याचं व्यावसायिक शिक्षण होण्यासाठी पण थोडे पैसे खर्च करण्याची तयारी दिसली पाहिजे. जर तुमच्या मुलांच्या व्यवसायासाठी तुम्ही जर लाखो रुपये द्यायला तयार असाल तर काही हजारात त्याचं व्यावसायिक शिक्षण पण होईल याची काळजी घ्या. मुलं चांगलं करून दाखवतील. पण कुठे ना कुठे सर एज्युकेशन सिस्टीमचाच लूप होल आपण म्हणू शकतो ना. तिथे तर बिझनेस रिलेटेड अशा गोष्टी शिकवत नाहीत किंवा ज्या लर्निंग्स आहेत तर त्या तिथे आपल्याला भेटत नाहीत. हो, पण ही आपल्याला माहिती असलेली गोष्ट आहे ना. म्हणजे आपल्याकडे व्यवसायाभिमुख शिक्षण मिळत नाही हे माहिती आहे, पण आपण त्याच्यामध्ये किती दिवस अडकून पडणार. बरोबर. आज लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड सारख्या असंख्य संस्था आहेत ज्या व्यावसायिक शिक्षण देतात. तिथे जाऊन शिक्षण घ्या. आणि आम्ही अत्यंत ज्याला असं म्हणून बजेटेड प्राईजमध्ये एज्युकेशन देतो, कारण आम्हाला माहिती आहे ही नीड आहे जी क्रिएट करावी लागणार आहे. त्यामुळे थोडंसं पालकांनी याकडे पण लक्ष द्यावं, व्यावसायिकांनी पण लक्ष द्यावं की मला व्यवसायाचं शिक्षण घेण्याची गरज आहे. कारण इट्स नॉट लाईक दॅट की 3 to 4 years यू गो टू कॉलेज, यू गेट द डिग्री अँड युअर एज्युकेशन इज ओव्हर. व्यवसायाचं शिक्षण हे आयुष्यभर घेण्याचं शिक्षण आहे. म्हणजे अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली येस, ॲब्सोल्युटली येस. सर आता आपण डिस्कस करूया की बिझनेस म्हणजे आपण म्हणतो बिझनेस करणं आणि बिझनेस बांधणं यामध्ये काय डिफरन्स आहे? व्यवसायातल्या काही ॲक्शन्स करत राहणं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जाऊन एखाद्या कस्टमरला भेटताय, सेल्स करताय, मार्केटिंग करताय किंवा अकाउंट सांभाळताय किंवा प्रोडक्शनमधली एखादी गोष्ट तुम्ही करताय किंवा अगदी डॉक्टर असेल तो पेशंट तपासतोय, एखादा इंजिनियर असेल तर तो एखाद्या लेथ मशीनवर काम करतोय किंवा एखादा प्रॉडक्ट डिझाईन करतोय, इज नॉट बिझनेस. बिझनेस म्हणजे बिझनेसच्या सगळ्या सिस्टीम्स रन होणारा. बिझनेसची जर 8 अंग बघायची झाली तर थोडक्यात मी असं सांगेल, विजन मिशन, सेकंड थिंग इज तुमची टीम, थर्ड थिंग इज यू ॲज अ लीडर, फोर्थ थिंग इज कॅश फ्लो, फिफ्थ थिंग इज युअर कम्युनिकेशन, सिक्स्थ इज सिस्टम्स, लीगल पार्ट किती आहे आणि तुमचं प्रॉडक्ट. या सगळ्या गोष्टीवर काम करणं म्हणजे व्यवसाय बांधणं. यातल्या एकाच गोष्टीवर काम करणं म्हणजे व्यवसायामध्ये नोकरी करणं. सो यू मस्ट वर्क ऑन बिझनेस ॲज इन होलिस्टिक वे. सर आता तुम्ही म्हटले की वन ऑफ द ॲस्पेक्ट इज कम्युनिकेशन. मग ते कम्युनिकेशन कसं डेव्हलप करायचं किंवा कोणत्या ज्या फीचर्स आहेत कम्युनिकेशनचे ते असले पाहिजे बिझनेसमॅनमध्ये? देर इज तुमचं बिझनेस पण प्रत्येक वेळा काहीतरी कम्युनिकेट करत असतो. फॉर एक्झाम्पल इफ आय आस्क यू की इंडिगो म्हटलं की आपल्याला काय लक्षात येतं? इंडिगो एअरलाईन्स, कन्सिस्टन्सी, वेळेवर विमानसेवा पुरवणारी कंपनी. मॅकडोनाल्ड्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी येतं. येवले चहा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी येतं. चितळे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी येतं. सो प्रत्येक व्यवसायाचं एक कम्युनिकेशन असतं. प्रत्येक व्यवसाय हा स्वतःला रिप्रेझेंट करत असतो छोट्या छोट्या गोष्टीमधून. सो बिझनेसमध्ये एव्हरीथिंग इज कम्युनिकेशन. तुम्ही तुमचा व्यवसायाचा लोगो कसा बनवलेला आहे, तुमच्या व्यवसायाच्या रंगसंगती कशा केलेल्या आहेत, तुमच्या कस्टमरची इंटरॅक्शन्स कशा आहेत, तुम्ही इव्हन तुमचं ऑफिस कसं बनवलेलं आहे, एव्हरीथिंग इज कम्युनिकेशन इन बिझनेस. इव्हन तुमचा मार्केटिंगमध्ये जाणारा व्यक्तीसुद्धा, मार्केटिंगसाठी जाणारा व्यक्तीसुद्धा तुमच्या बिझनेसला कसा रिप्रेझेंट करतो, तुमची टीम किती ट्रेंड आहे, टीमची लँग्वेज कशी आहे, सो या सगळ्या गोष्टी कम्युनिकेशनमध्ये येतात. सर टीमला ट्रेनिंग देणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, राईट? ऑफकोर्स येस, ऑफकोर्स येस. कारण काय,
तुम्ही जी टीम घेता ती कायम अपग्रेडेड असली पाहिजे. आज लघु आणि मध्यम उद्योजकांचा हाच प्रॉब्लेम आहे. ते काय करतात, स्वतःला ट्रेनिंग भरपूर देतात पण त्यांच्या टीमला ट्रेनिंग नाही देत. त्यांना असं वाटतं टीमला ट्रेनिंग देणं हा खर्च आहे, पण तसं नाही आहे. टीमला तुम्हाला सतत अपग्रेडेड ठेवलं पाहिजे. साधं उदाहरण आहे ना, आपण घेतलेला एखादा मोबाईल हा दर महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये त्याचं कुठलं तरी सॉफ्टवेअर अपग्रेड होत असतं. बरोबर. तसं आपल्या एम्प्लॉईचं सॉफ्टवेअर पण अपग्रेड केलं पाहिजे ना आपण सतत. राईट. कारण त्यांच्यामुळे सर आपल्याला पुढे फ्युचरमध्ये फायदा होतो. ॲब्सोल्युटली येस. पण मग त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं सर एम्प्लॉईजचं? आता हे तर ट्रेनिंगचा ॲस्पेक्ट झाला, बाकीच्या गोष्टी पण असतात, मॉरल्स असतात, एथिक्स असतात. मग त्या गोष्टींसाठी आपण काय केलं पाहिजे? सी, व्यवसायाचं मॅनेजमेंट जे आहे ना ते तुमच्या SOPs द्वारेच होऊ शकतं. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स खूप मजबूत असल्या पाहिजे. आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स एकदा व्यवस्थित झाल्या ना, तुमचा व्यवसाय एका ठराविक पद्धतीने आपोआप पुढे जायला लागतो. तुमच्या डोक्यात असलेला व्यवसाय आणि तुमच्या कागदावर असलेला व्यवसाय हा वेगळा असू शकतो आणि मग तो व्यक्तीनुसार बदलू शकतो. पण जर SOPs बनल्या असतील तर तो एकाच डिरेक्शनने पुढे जाईल. सो लोकांना मॅनेज करायचं असेल, त्यांना शिस्त लावायची असेल, त्यांना ट्रेन करायचं असेल, यू मस्ट हॅव SOPs फॉर दॅट. आणि पीपल्स मॅनेजमेंट पण इम्पॉर्टंट आहे, सेल्फ मॅनेजमेंट पण. ॲब्सोल्युटली. त्याला मी डिसिप्लिन म्हणेन. बऱ्याचशा व्यावसायिकांना शिस्त नसते, कारण त्यांना असं वाटतं हा माझा व्यवसाय आहे आणि माझ्या व्यवसायामध्ये मला कोण विचारणार. आज सेल्फ एम्प्लॉईड फेल होण्याचं महत्त्वाचं कारण ते पण आहे की दे हॅव नो बॉस आणि ते कोणाचं ऐकत पण नाही. मग शिस्त जर नसेल, सेल्फ मॅनेजमेंट नसेल तर व्यवसाय ग्रो नाही होऊ शकत. मग ती अकाउंटेबिलिटी कशी फिक्स करायची सर? त्यासाठीच तर म्हणलं, तुमच्यावर अवलंबून असलेला व्यवसाय निर्माण करू नका, सिस्टम्सवर अवलंबून असलेला व्यवसाय निर्माण करा. सर बिझनेससाठी व्हॅल्युएशन जे आहे ते इम्पॉर्टंट आहे की टर्नओव्हर इम्पॉर्टंट आहे, काय वाटतं तुम्हाला? राईट. महत्त्व तर तसं दोन्हीचंही आहे, कारण इंटर रिलेटेड आहे. पण आज तुम्हाला जर खऱ्या अर्थाने बिझनेसमध्ये पैसा आणायचा असेल, एक लक्षात घ्या, बिझनेस इज ऑल अबाउट OPT, OPE, OPM. OPT म्हणजे काय, अदर पीपल्स टाईम. OPE म्हणजे अदर पीपल्स एफर्ट्स अँड अदर पीपल्स मनी. तुमचा व्यवसाय तेव्हाच मोठा होतो जेव्हा लोकांचे इन्व्हेस्टमेंट्स त्यामध्ये येतात. आणि इन्व्हेस्टमेंट्स कधी येतात, जेव्हा तुमच्या बिझनेसचं व्हॅल्युएशन माहिती असतं. व्हॅल्युएशन तुमच्या कंपनीचं तुम्ही ठरवलं असतं त्याप्रमाणे वाढत जातं. आज बऱ्याच जणांना कित्येक वर्ष बिझनेस करून पण त्यांच्या स्वतःच्या बिझनेसचं व्हॅल्युएशन माहीत नाही आहे. त्यामुळे लोकांचे इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये येत नाही. इन्व्हेस्टमेंट न आल्यामुळे बिझनेस स्केलअप होत नाही आहे तिथेच राहतो. म्हणजे आज जर संभाजीनगरमधलेच आपण काही पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणाऱ्यांची जर परिस्थिती पाहिली तर त्यांनी व्हॅल्युएशनला कधी महत्त्व दिलं नाही, फक्त टर्नओव्हर करत राहिले. त्यामुळे त्यांचा व्यवसाय त्या लेवलला स्केलअप नाही झालेला. त्यामुळे मी असं म्हणेल, यू मस्ट नो द आर्ट ऑफ तुमच्या बिझनेसचं व्हॅल्युएशन कसं वाढत जाईल. सर बिझनेस ग्रो करण्यासाठी बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत, त्यापैकी AI टूल्सचा वापर आपण करू शकतो. तर तुम्हाला काय वाटतं, यूज म्हणजे कसा करू शकतो आपण याचा? AIचा वापर झालाच पाहिजे, कारण आता AIचा बऱ्यापैकी ज्याला असं म्हणूया आपण यूज टू होत चाललेलो आहोत. म्हणजे तुम्हाला कित्येक प्रोसिजर्स, पॉलिसीज लिहिण्याकरता AIचा मदत होते. छोट्या छोट्या गोष्टी डिझायनिंगसाठी AI मदत करू शकतं. किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळातच आलं आहे यासाठी की दॅट विल इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ ह्युमन बिईंग. त्याचा योग्य वापर प्रत्येक स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजने केलाच पाहिजे. त्याला जिथे जिथे त्याला AIचा वापर करून स्वतःची एफिशियन्सी वाढवता येईल ते करायलाच पाहिजे त्याने. सर म्हणजे सक्सेसफुल बिझनेस रन करण्यासाठी आपल्याला एक तर सिस्टीम पाहिजे, SOP पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन जे तुम्ही म्हणालात ते पाहिजे, त्याच्यानंतर टीम मॅनेज करता यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत आपण यूज केल्या तर एक सक्सेसफुल बिझनेसमॅन होऊ शकतो, राईट? ऑफकोर्स येस. आणि ट्रेनिंगसुद्धा इम्पॉर्टंट आहे, राईट? ट्रेनिंगशिवाय म्हणजे काहीच नाही, कारण स्किल एक इन्हान्स होतं तर मग प्रोडक्टिव्हिटी पण इन्क्रीज होतेच. हां, आणि म्हणजे अगदी ट्रेनिंग्स का इम्पॉर्टंट आहे मी तुला अगदी थोडक्या ह्याच्यात सांगतो. इफ यू बाय मर्सिडीज, जर मर्सिडीज जर विकत घेतली तर ड्रायव्हिंग येत नसेल तर काय करणार? यू विल लर्न द ड्रायव्हिंग ना. यू विल स्पेंड सम मनी ऑन लर्निंग हाऊ टू ड्राईव्ह, ऑर यू विल हॅव सम ड्रायव्हर. जर व्यवसायामध्ये मर्सिडीजच्या लेवलचे पैसे आपण टाकत असू तर तुम्हाला व्यवसाय कसा रन करायचं शिक्षण घेतलंच पाहिजे. बरोबर. सो दॅट इज नॉट एक्सपेन्स. तो खर्च नाही आहे, ती इन्व्हेस्टमेंट आहे.
म्हणजे आपण व्यवसायामध्ये एवढे पैसे खर्च करतो, पण मग ट्रेनिंगसुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याने एक स्किल डेव्हलप होतं, मग आपण बऱ्याचशा गोष्टी मॅनेज करू शकतो. नाही, नुसतं स्किलच डेव्हलप होतं असं मी म्हणणार नाही. तुमच्या व्यावसायिक चुका टळू शकतात. तुमचा व्यवसाय स्केल अप होण्याकरता जी वर्ष लागणार आहेत ती वर्ष कमी होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा पैसा मल्टिप्लाय होऊ शकतो. म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट आपल्याला येस, भेटू शकतो ऑफकोर्स, येस. आणि म्हणजे लवकरात लवकर आपल्याला सक्सेसही भेटू शकतो. Yes. थँक्यू सो मच सर, तुम्ही महा पॉडकास्टला भेट दिली. बऱ्याचशा गोष्टी आम्ही तुमच्याकडून नवीन शिकलो, जसं की बिझनेस रिलेटेड आयडियाज कशा म्हणजे इम्प्लिमेंट करायच्या, त्याच्यानंतर बिझनेस कसा स्केलअप करायचा किंवा SOP असतील, सिस्टीम असेल, त्या कशा लागू करायच्या. तर थँक्यू सो मच सर वन्स अगेन. येस, आणि मी सुद्धा महा पॉडकास्टचे आभार मानतो. कारण काय, लाईफ कॅटलिस्टचं विजन मिशन जे आहे, संभाजीनगरमधून किमान 100 IPOs निर्माण झाले पाहिजे. हे अशा छोट्या छोट्या चर्चेतूनच पुढे जाणार आहेत आणि तुमच्यासारखे तरुण उद्योजक ज्यावेळेस यामध्ये भाग घेतील आणि पुढे जाण्यासाठी तयारी दाखवतील, तेव्हाच हे विजन अँड मिशन कंप्लीट होणार आहे. येस सर, सो डेफिनेटली. थँक्स फॉर युअर टाईम, थँक्स फॉर युअर